तर आत्ता वाजलेत 12:36. गेले 2.5 ते 3 तास झालं आमचे वैभव दादा ड्रायव्हिंग करतायत, ते पण नॉनस्टॉप, एक हिल पिऊन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि झोपण्याच्या त्या काय म्हणतात नाही का बाउंड्रीवर असताना सुद्धा डोळ्याची झापड न पाडता डोळ्यांना त्रास देत देत सरांनी पुढचे किती मिनिटे करणार, एक तास कॉन्फिडन्स बोलण्यात नाही आहे, पण हरकत नाही. पण मला विश्वास आहे त्यांच्यावर, आणि त्या विश्वासाच्या बलबुत्यावर मी त्यांच्या इथं बसलो, ती पण बिन सीट बेल्ट घालता. कारण की इतका विश्वास एखाद्या माणसावर पाहिजे. मी डोळे झाकून झोपू पण शकतो इथं, इतका विश्वास आहे माझा. पण नको वाटतंय मला, कशाला रिक्स, नाही का. असं व्यक्तिमत्व आणि अतिशय छान. एक तर आम्ही जेवलोय तुपाचं जेवण मस्त, कारण की आता आम्ही गुजरातमध्ये, आणि गुजरातमध्ये असताना हा एक आमच्या संघर्षाचा पार्ट आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण की यशाच्या शिखराला गवसणी घालण्याच्या अगोदर संघर्षाचा समुद्र पार करावा लागतो. या विचारावर, तत्वावर आणि या एकनिष्ठेवर आमचं जे कार्य चालू आहे, गेले 1.5 वर्ष ज्या कार्यासाठी आम्ही झुटतोय, अहोरात्र मेहनत करतोय, माहिती काढतोय, पळतोय, या बँकेची पायरी झाडतोय, त्या बँकेची पायरी झाडतोय, हे करतोय, ते करतोय, आणि त्या कार्याला आज कुठं यश येण्याच्या बलबुत्यावर आम्ही आहोत. आणि त्या यश येत असताना, ते कार्य पार पडत असताना, आम्ही पाहिलेलं स्वप्न खरं ठरत असताना आमच्या सोबत येतो वैभव सर, जे की पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत एखादा डोंगर मोठ्या आकाशाला थांबवावं आणि त्या आकाशाने मनसोक्त बरसावं, आणि तो आनंद या निसर्गाला हवा, त्या स्वरूपाचा आनंद आज आम्हाला झालेला आहे. कारण की आमच्यासोबत वैभव सर आहेत. हरकत नाही, छान वाटतंय, मस्त वाटतंय की चालू असलेला संघर्ष, आणि संघर्ष करण्याची ताकद ज्या व्यक्तीपासून भेटते. कारण की संघर्षाची जाणीव संघर्षकर्त्यालाच असते. वैभव सरांचं पण आज तागायत खूप मोठं साम्राज्य उभं राहिले. प्लेविंग ब्लॉकमध्ये, पंचकृषीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाव झाले. त्यामागचा इतिहास आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही आहोत, हे आमचं आम्ही भाग्य समजतो. कारण की तो खूप मोठा इतिहास होता, खूप मोठी डेअरिंग होती. काहीतरी करायचं होतं, काहीतरी करून दाखवायचं होतं, आणि या वचनावर, या तत्वावर जागा राहून रात्री त्या कंपनीवर झोपून रात्र काढल्या. आणि आज त्याच कंपनीची भरभराट झाली, मोठेपणा झाला, आणि या 12 पंचकृषीमध्ये पवार प्लेविंग ब्लॉक, छत्रपती प्लेविंग ब्लॉकचं नाव आज उंच शिखरावर गेले. त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे, आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहेत. त्याचप्रमाणे जसे आम्ही त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत, ते स्वरूपच आमच्या संघर्षाचे साक्षीदार वैभव सर आहेत. की आम्ही जे पळतोय, नाईट जागतोय, इतका मोठा प्रवास करतोय, मिरजगाव ते काय सर आपण कुठं चाललोय, राजकोट, हे 900 किलोमीटरचं अंतर आहे. ते आम्ही एका दिवसात पार करतोय. ना स्टॉप, ना थांबलोय, ना काही. सकाळी नाश्ता केला होता 8:30-9 वाजता. त्याच्यावर आम्ही, मला वाटतं थांबलोच नाही ना सर, थांबलोच नाही. सुरतला थांबलो, थोडीशी खरेदी केली. गरज गाडीच्या रेसची होती, आम्हाला गरज नव्हती. कारण की आम्ही पेटलोय त्या संघर्षासाठी. आम्ही काय बोलते नाही का, आमच्यामध्ये एक चिंगारी निर्माण झाली की आम्ही पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी. त्यामुळं आम्हाला आळस येत नाही आहे, झोप येत नाही आहे, कसल्याही प्रकारचा थकवा येत नाही आहे. पण हे वाहन आहे, ते वाहन कुठंतरी फिरवलं पाहिजे, त्याला शांततेची गरज होती. त्यामुळं आम्ही थोडा वेळ थांबलो, मागं जेवण केलं, आणि गेले 2-2.5 तास झाले आमचा माणूस नॉनस्टॉप गाडी चालवतोय. त्याचा मला काय बोलतोय शब्दात सर मी तुमचं कौतुक करू शकत नाही. पण ज्यावेळेस या छत्रपती उद्योग समूहाचा ज्यावेळेस इतिहासामध्ये नाव निघत सर, सुवर्णाक्षराने तुमचं नाव लिहिल्याशिवाय राहणार नाही सर. वा वा वा, म्हणजे मी काय, यस धन्यवाद. असा हा संघर्ष. आणि हे बघा, माणसाने विश्वास किती ठेवा. लोक म्हणतात पार्टनरशिपमध्ये धंदे करायचे नसते. कारण की आता मी खरं सांगतो सर, मी ज्यावेळेस म्हणजे ऋषी सरांसोबत मी ठरवलं होतं की मी धंदा करणार आहे, नाही का, तर मला मिरजगावमधले पण माझे शुभचिंतक होते, किंवा त्यांनी माझं काही वाईट चिंतलेलं नाही, काही नाही. त्यांचे ते अनुभव असतील, त्यांच्याकडे अनुभवाची शिदुरी असेल, त्या अनुभवाची शिदुरीवरती मला सांगत होते धंदा हा पार्टनरशिपमध्ये करायचा नसतो. पण तो बावळटपणा आहे.
हा मी मान्य करतो. आणि माझा पार्टनर बघा किती विश्वासाने झोपलाय, दाखवतो तुम्हाला कुठंही पार्टनर. म्हणजे पार्टनरशिपमध्ये विश्वास किती असावा, इतकं निस्वार्थीपणे आणि विश्वासाने झोपलंय. जीव मुठीत घेऊन चाललो मी, म्हणजे नाही तसं काही नाही बरं, पण अहो तसं सांगायला गेलो तरी माझा पार्टनर इतका शांततेत झोपलाय. आणि म्हणजे असं असते, काय म्हणते, विश्वासाची बॉन्डिंग अशी असते. आणि पार्टनरशिप वगैरे तो खूप मोठा भाग आहे तो विश्वासाचा आणि आपल्या विचारांचा पार्ट आहे. की विश्वास विचार जोपर्यंत एकत्र किंवा वेगळे होत नाही तोपर्यंत पार्टनरशिप हे कंटिन्यू राहत असतं. त्याचा विचार करण्याची खूप गरज नाही आहे. सर मी फर्स्ट टाइम मशीन बघायला गेलो होतो त्या नगरच्या पुढे वर्गात. तर तिथल्या कार्यकर्त्यांनी किस्सा सांगितला होता, गुजरातमध्ये इथं कंपनी लिनो बॅगची नाही का, त्याच्यात पार्टनर किती माहिती आहे, किती 12 जण पार्टनर. कशी सिस्टीम चालत असते, ज्याला जी जबाबदारी दिली त्याने तीच पार पाडायची, असं असतं. त्यामुळं काय हरकत नाही, असं आमचं पार्टनरशिप. आणि विषय निघला म्हणून, आता कसं असतं, एखादा विषय निघला तर तो पूर्ण करावा. विषय निघला होता म्हणून सांगतो, आम्ही पार्टनरशिप केली आणि पार्टनरशिप आमची विश्वासाच्या बलबुत्यावर आहे. आणि मी पण भविष्यात जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर मी पण एक सल्ला देतो, आवर्जून पार्टनरशिप करा. पार्टनरशिप केल्याशिवाय तुम्ही धंद्यात यशस्वी होऊ शकत नाही. कारण की तुमच्या पुढं खूप मोठं साम्राज्य आहे, खूप मोठे मोठे काय बोलते नाही का, कसरती करायच्या डोंगर उभा आहेत. आणि त्यांना जर तुम्हाला टक्कर द्यायची असेल तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही एकटे टक्कर देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्हाला. कारण की काय असतं बघा, ज्यावेळेस धंदा करतो, ज्यावेळेस डेअरिंग करतोय आपण, त्यावेळेस एकट्याने डेअरिंग करणं, तुम्ही लोक विचार करता नाही का प्रॉफिट आल्यानंतर, की भाई मी एकटाच असतो तर मी एवढं प्रॉफिट अर्न केलं असतं. अरे पण ते प्रॉफिट येण्याच्या अगोदर केलेला संघर्ष, घेतलेली डेअरिंग ही खूप मोठी असते. आणि ती एकाने ज्यावेळेस आम्ही आता डेअरिंग करतोय किंवा आम्हाला संघर्ष वाटेल येतो, तर ते येताना डिवायडेशन होतोय. 50% माझ्या वाटेल येतोय, 50% आमच्या ऋषी सरांच्या वाटेल होतोय. पण ज्यावेळेस यश येणार आहे त्यावेळेस ते यश 100% येणार आहे. हे खरं आहे बरोबर सर, हे खरं आहे बरं का, एकदम बरोबर. कारण की आता संघर्ष दोघांचा चालू आहे, पण तो 50%. आता सपोज मी जागा आहे, ही झोपेल, संघर्ष कसा आहे 50%च आहे. पण ज्यावेळेस यश येईल त्यावेळेस मी एक यशस्वी म्हणून असेल ना, त्यावेळेस पब्लिक बघणार नाही की याला पार्टनर होता काय होता, त्यावेळेस मी एक यशस्वी पुरुषच असेल. त्याप्रमाणे संघर्ष दोघांच्या वाटेला आणि यश हे हमखास एकाच्याच वाटेला, असं असतं. त्यामुळे मग मी जसं सांगतो की हा व्हिडिओ जर भविष्यात तुमच्यापर्यंत पोहोचला तर एक सल्ला नक्की देईन, काही करत असताना पार्टनरशिप नक्की करा. कारण की पार्टनरशिपशिवाय माणूस पुढं जाऊ शकत नाही. आणि पार्टनरशिप केल्यानंतर डोक्यामध्ये एकच ध्येय ठेवा, विचार ठेवा. विचार असा असावा की आयुष्यात काही जरी झालं, आई वडिलांनंतर जर आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणार, कारण की या जगात बघा नाते, चुलते, मामा हे कुणी विश्वास ठेवत नसते. हे नाते एक बॉन्डिंगचे नाते. पण आई वडिलांनंतर जर आपल्यावर निस्वार्थीपणे डोळे झाकून कुणी विश्वास ठेवत असेल तर तो असतो आपला पार्टनर. त्यामुळे आई वडिलांचं जसं आपण ध्येय असतं की आई वडिलांचा विश्वास तुटला नाही पाहिजे, आपण त्यांच्या विश्वासाने खरे उतरलो पाहिजेत, त्यांच्या विषयी आपण कधी खोटं वागलं नाही पाहिजे. त्याच स्वरूपात तुम्ही पार्टनरचाही सुद्धा विचार केला पाहिजे की पार्टनरने जसा आपल्यावर विश्वास ठेवला आहे, आपल्याला साथ दिली, तर भविष्यात मी कधीच माझ्या पार्टनरला फसवणार नाही, काही चुकीचं करणार नाही आणि त्याला अंधारात ठेवणार नाही. हे 3 मुद्दे जरी घेऊन तुम्ही आयुष्यामध्ये चाललात तर पार्टनरशिप ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आज पुरतं एवढंच बास आहे की जास्त बोललं म्हणजे त्याचा उपयोग होत नसतो. अमृत थोडंच प्यायचं असतं, दारू खूप प्यायची असते कारण की त्याने नशा येत असते. हरकत नाही, दारू मी पेत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही. आता मी पेलेलो नाही, हे फक्त माझ्या मनाचे उच्चार आहेत, माझ्या मनातलं मन मोकळं करण्याचा एक प्रयत्न आहे. पण हा व्हिडिओ माझ्या आयुष्यभर आठवणीत राहणार आहे. आणि माझ्या साथीला वैभव सर आहेत, हे सुद्धा इतिहासात कोरलं गेले. सर काही पण बदलू शकते बघा, माईच्याला सांगालो इतिहास बदलत नाही. हे बदलम का तुम्ही आमच्यासोबत होतो, इतिहास जमा झालाय व माईच्याला सांगालो. आणि ती मी डोळ्याच्या झापडा झाकू गाडी चालवली, काय नडलं या माणसाचं माईच्याला सांग. हे मी तुम्हाला सांगतो, आता विषय निघलाय म्हणून या माणसाची मानसिकता सांगतो की माणसाने कसं असावं. या
माणसाचा विषय असा आहे, हे परवा गेलं मुंबईला, सॉरी गेलती परवा मुंबईला गेले, तिथं स्टे आणला, दिवसभर मार्केट ते फिरले, एक्झिबिशनला गेले. दुसऱ्या दिवशी रिटर्न त्याच नाईटला ना सर किती वाजता, 1-2 वाजता ड्रायव्हिंग. तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅव्हलिंगचं कसलं लोच असतं. 1-2 वाजता रिटर्न. सकाळी परत अर्धांगीला घेऊन नगरला सोनोग्राफी करायला, दिवसभर तिथं 6 वाजता येऊन मेडिकलमध्ये, आणि दुसऱ्या दिवशी कधीही निघायची तयारी. आणि हे आज आमच्या सोबत आहे. गेल्यापासून आता जर आपण आतापर्यंत किती अंतर पार केलं सर? किलोमीटर. 650 किलोमीटर अंतर पार केले. त्यातनं मला वाटतं ऋषीबाईंनी 100 आणला असेल ना, 100 550 नॉनस्टॉप गाडी चालवली आमच्या वैभव सरांनी. आणि त्यामागचा हेतू फक्त एकच, पोरं काहीतरी करताय, धडपड करताय, आणि धडपड करत असलेल्या पोरांना एक साथ द्यावी, पोरं करत असलेल्या कामाला एक प्रोत्साहन द्यावं. त्यामुळे नाही तर आज वैभव सर जरी नाही म्हणू शकत असते, ते म्हणले असते नाही यायचं मला, इथंच नाही ते कुठं पण येत आहे आमच्यासाठी. आणि खरंच त्यांचं त्यामुळं खरं मनापासून आभार आहे सर. छत्रपती एंटरप्राइजेस तुमचं मनापासून आभार व्यक्त करते या ठिकाणी. व्हिडिओ 11 मिनिटाचा झाला, हरकत नाही, स्टोरेज खूप आहे आपल्याकडे, आणि ही साठा पण खूप आहे भरभराट, त्यामुळे हरकत नाही. पण सर आमच्यासाठीच आले. मी सांगतो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखादं काही असेल तर खरंच साथ द्या, की एखादा जर व्यक्ती पुढं जातोय, कारण की समाजात तुम्हाला साथ देणारे खूप कमी भेटतील. इथं आता आमचे पुराणे सर नाही ते येणार होते, ते पण एक व्यक्ती असं व्यक्तिमत्व आहे की ते कधी पण नाही का अर्ध्या रात्री फोन करा, मी त्यांना संकटमोचक मानतो माझा, मी त्यांना बोलताना पण संकटमोचकच बोलतो. मी सर पुराणे सरांना जर कॉल केला का काहीतरी लॉक आहे बरं, आपल्याला इथनंच जायचं की बाहेर, टोल नाक्यामुळे घाबरले ते. नाही पण इथून आपण आउट होणार आहोत हा, या हायवेवरून आउट होणार आहोत. इथं कटतोय बरं का, ती चिठ्ठी घ्या आपली, चिठ्ठी नसते आपल्याला, वाचती आपली चिठ्ठी ऑनलाईन असते डायरेक्ट. नाही इथं पण देते ती चिठ्ठीचा सीन काय माहिती आहे सर, किती किलोमीटर पार केलं लगेच इथे किलोमीटरला किती चार्जेस पडले. आपला तो इथं कटला माहिती आहे तुम्हाला, तिथं फक्त आपलं स्कॅन झालं. बरोबर. आता आम्ही हा मार्ग सोडतोय, अतिशय सुखाचा मार्ग होता. याच्यातून जीवनातून एकच शिकायचं की संकटरूपी टोल येऊन आपली वाजून जाणार आहेत, आणि नंतर मग असं रस्ते येणार आहेत. गेले 65 किलोमीटर आम्ही डायरेक्ट तुफान वेगाने चालत होतो. आणि आता सर हे माणसं उठण्यात आहे, हे पार्टनर आमचं कशी पार्टनरशिप आहे पुढे येणारी डायरेक्ट. आता पुढचं सारथित्व आमचे सर, तुमची झोप पूर्ण झाली आहे का? 100%. तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता का मग आता? हो सर, ड्रायव्हिंग नाही, तुम्ही आता पुढं बसा, या थोड्या वाटलं सुरत सरांना आराम थोडं वेळ करून घ्या. काय नाही, आपलं काय नाही सर, मी अजून चालतो, काय अडचण नाही. यात एखादं रेड बुल भेटलं होतं मग तर उजेडलेच मला. तुम्ही कशाला त्रास करून घेता, ऑप्शन आहे काय ना. त्रास, ऑप्शन दिवस उद्या त्याला दिवसभर चालवायचं. हे बघा, हे असतं किती माणूस प्रेरित होतोय लगेच. सोपच नाही, एनर्जीचे आपल्या शब्दात आणि तत्वात म्हणा उगं न हो माय, हे सोपं नाही. माणसाला प्रोत्साहन द्या तुम्ही, माणूस घोडा बसू शकतो. आणि आमचा आज माणूस लगेच घोडा सकाळीच उजाडतं म्हणतंय बघा. आता सुट्टीच नाही, अजून एक ब्लॉक बनले तर मग उद्या दिवसभर माय हे ब्लॉकचा विषयच हार्ड होऊन जातोय ना. परत एक टोल नाका लागणार आहे आपल्याला, परत एकदा भेट नाहीत आपण. टोल नाक्याला आम्हाला काय आपल्याला जो कोणता येण्याच आहे का, गुजरात किती सांगतो तुम्हाला मी. हा बघा बरं, आत्ताच कट्टे असतील सर, एवढ्याच कटले असतील ना, कारण की मागं धरून काही कट्ट्यात नाही. आता ही माझ्या एक लक्षात आलं, ही हिरवी पाटी आपले पैसे घेत नाही, निळी पाटी घेते.
निळी पाटी गोड करते जरा घेतलेत का पण आता बघू ना किती घेतलेत काय दिसते ना हो सर किती ती एक दोन जागा आपण हात नाही केला आपली ओळखीने हा, right. ओढ रेड बुलची हो, यो. काय होते सर दचके होते. टोल नाका आलेला आहे आणि फकाट उचललेला आहे उचला MS16 DG 0707 ब्रँड इज अ ब्रँड सर तिथं रेड बुल पुढचा माहोल दाखवतच नाही तुम्ही हो सर. रेड बुल पुढचा माहोल रेड बुल सर रेड बुल थांबा वळवा. कुठतरी असेल नसन सर हे असंच म्हणून अख्खा रस्ता पार करतात तुम्ही कुठतरी काय पेलो असतोच राव सर मला प्यायची इच्छा झाली होती तुमच्यासोबत आता इथे रेड बुल भेटत असते होय मायाला तिथं जुळ असतं घेऊ का मग मागे हा पुढं कुठं दुकान असते हायवे लागलाय आता हा ना मागे हा ना नका यायचंय हा ना, मग आता इथं थोडं वळवायचं आणि बघू ना वर्तमान कुठे माझी वर्तमान कुठे असू शकतं का नसू शकतं असणार पुढून बी आहे बर का तर पुढून हायचा नाही विषय पुढून परत तोल नाका येण्यापेक्षा तिथं दुकान दिसतंय आहे का ना पुढं आहे आहे का हा. ओके चला नसलं तर कुठतरी थांबू चला आता वळायचं आहे आपल्याला खाली खाली नाही आहे इथं रेड बुल रेड बुल कसं काय शक्य आहे वळू का का गाडी म्हणत होतो वळवा म्हणजे वरून जायचे खालून खालून जायचे जायचं आपलं खाली ना हा चला मग खाली रेड बुल घ्यायचं होतं ना आहेत ना दुकान काय तर दुकान आहे इथं शक्य आता आता नाही माघार वळायचं आता माघार घ्यायची नाही नाही रा तुम्ही असंच करता हो मागच्या टायमाला बी असंच केलं मला आपल्याला ना शिकून यायला इतकं उशीर कसं काय झालं आपण कुठेतरी नाही कुठेतरी नाही कुठे गेलतो की नाही उज्जैनला गेलतो ना सर ना शिकून आपण लवकर चालतो लोक आता बस करायचं का राहून द्यायचं थोड्या नाही ब्लॉक कंटिन्यू रेड बुल भेटत नाही तोपर्यंत ब्लॉक बंद होणार नाही रेड बुल लावायचे हो. रेड बुल नाही हो, हाय 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 तो हाय इधर उधर किधर तो मिलेगा ये मिलेगा उधर भी फ्रीज है ये इधर मैं जब गाड़ी लगाऊंगा ना तो रेड बुल ही लाएंगे अभी किधर से आता काय लय मार्केट इथं अख्खं मार्केट आमचं आहे आता तो का तिधर भी काहीतरी आहे पण रेड बुल इथं नाही आलेलं वाटतंय मला तुम्ही यस कंपनीच्या टूरने आला असतं त्याच एरियात रेड बुल प्यायचे ठरलेलंच होतं आमचं दादा रेड बुल आहे रेड बुल आहे सामने वो दुकान खुला है हे वो ट्रक के पीछे ट्रक के पीछे हाँ। उधर मिलेगा हाँ। थैंक यू चूना है चूना 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 भी की कोटी हाँ यस यस या ये वाला चाहिए मसाला वाला चलें नहीं यही चलेंगे वो गाय छाप के वास्ते चाहिए गाय छाप तंबाकू तो वो यही है ये कितने देने के 2 रुपए का सर 2 रुपए की बहुत दिक्कत है यार